नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चातोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपण पाहणार आहोत शेवगा लागवड. आणि शेवगा लागवडीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला हा प्रश्न पडतो की शेवग्याचं बी लावावं की कलम लावावी. तर शेतकरी बंधूंनो, आपण आपल्याला अर्ध्या किंवा एका एकराची लागवड शेवग्याची करायची होती, परंतु याचा अनुभव नसल्यामुळे आपण याची लागवड फक्त 1 तास म्हणजे 10 ते 12 झाडं आपण लावलेले आहे. कारण याच्या जे असते ते फुल ड्रॉपिंगचा जास्तीत जास्त याच्यावर परिणाम असतो शेवग्यावर. आणि त्याच्यामुळं फुल सेटिंग कसं करायचं याचा आपण पहिले अनुभव घेतल्याशिवाय आपण एका एकराची लागवड नंतर आपण याचा अनुभव घेतल्यावर एका एकराची लागवड करणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत का याच्यामध्ये बियाणं टोकन करायचं की आपण डायरेक्ट कलम लावायची. तर शेतकरी बंधूंनो, आम्ही इथं 2 कलमंसुद्धा लावलेले आहे आणि बाकीचं बी टोकन केलेलं आहे. तर तुम्ही हे झाडाची क्वालिटी पाहू शकता. जे आपण टोकन केलेलं बी आहे त्याची क्वालिटी म्हणजे एकदम अतिशय सुंदर क्वालिटी आणि जागेवरून ते बाज घेऊन निघलेलं आहे. आणि जे आपण कलम लावली म्हणतो ते कलमाचं झाड तुम्हाला त्यापेक्षा 1 महिन्यानं मोठं असून सुद्धा त्याची जे ग्रोथ आहे त्याची ग्रोथ पाहिजे तशी होत नाही आहे. आणि त्याच्यावर जसा बुरशी सारखा आलेला अटॅक त्याच्या टाईप ते झाड आपलं कोमात गेल्यासारखं दिसत आहे. तर यामध्ये शेतकरी बंधूंना आपण आंतरपीक म्हणून चवळीची लागवड केलेली आहे. आणि हे जे आपला शेवगा आहे त्या शेवग्याच्या जे भोवतालचे झाडं आहेत चवळीचे, आपण हे वाले झाडं असे चवळीचे काढून घेऊ. आणि म्हणजे याला 2 ते 3 फूट भोवतालची जागा आहे ते त्याला मोकळी हवा लागेल. आणि आपण हे शेवग्याचं जे अंतर ठेवलेलं आहे हे आपण 6 फूट ठेवलेलं आहे. प्रत्येक झाडातील अंतर आपलं 6 फूट आहे. आणि याच्यानंतर याची जी हाईट आपली एवढी झाली म्हणजे 2 फुटापर्यंत झाली की याची पहिले शेंडा खुडणी आपण करू. आणि याच्यानंतर याची जशी जशी ग्रोथ होईल त्याचे आपण समोर व्हिडिओ टाकतच राहू. तरी सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. यानंतर भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.